नमस्कार, मी जान्हवी सावंत. मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, हेलिकॉप्टर राईड करावी हे प्रत्येकाला वाटत असतं आणि अनेकांचं ते स्वप्न सुद्धा आहे. हीच गोष्ट सत्यामध्ये उतरवली आहे संभाजीनगरमध्ये असलेल्या कृष्णा कदम याने. आणि म्हणूनच त्यांच्याकडून या यशाचं रहस्य जाणून घेणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत सर. कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तर सरांशी संवाद साधण्याआधी त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देते. वरद एव्हिएशन म्हणजे आकाशात उडण्याचं स्वप्न पूर्ण करणारी संस्था. हवेवर स्वार होऊन ऐतिहासिक औद्योगिक महानगरी, वारसा शहर, पर्यटन राजधानी, बर्ड्स आय पाहण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. वरद एव्हिएशन या कंपनीची स्थापना 4 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. सर्वांना परवडेल अशा किमतीमध्ये आपण हेलिकॉप्टरची जॉय राईड लोकांना करावयाची हे स्वप्न घेऊन कृष्णा कदम सर या इंडस्ट्रीमध्ये उतरले. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी समोर आल्या. अनेक कंपन्यांनी कृष्णा सरांना नकार दिला. काहींनी तर हे शक्य नाही असा सुद्धा सूर लावला. पण आपल्या निर्णयावर ठाम असणाऱ्या कृष्णा सरांनी हार मानलेली नाही आणि अखेर तो दिवस आला. 23 ऑक्टोबर 2016, ज्या दिवशी हेलिकॉप्टर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं. अनेकांनी शंका देखील व्यक्त केल्या होत्या. हे परवडणार नाही असं देखील म्हटलं होतं. मात्र कृष्णा कदम यांनी हे व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी करून दाखवलं. आज वरद एव्हिएशनचे 25 हेलिपॅड आहेत आणि आज हेलिकॉप्टर हे फिल्म शूटिंग आणि अनेक कॉर्पोरेट इव्हेंटसाठी देखील वापरलं जातं. इथवरच न थांबता आज वरद एव्हिएशन या कंपनीने अनेक कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर करार सुद्धा केलेला आहे. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या या यशाचं गुपित. सर, मुळात सगळ्यांची इच्छा असते की आपण एकदा आकाशात उडावं, हवेत सवारी व्हावं. तर अर्थात हे हेलिकॉप्टर राईड दुसऱ्यांना करून देण्याचं स्वप्न जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवलं, ही प्रेरणा कुठून मिळाली? सर्वप्रथम माझा ज्यादिवशी वाढदिवस होता 2016ला, 4 ऑक्टोबर 2016. तर माझ्या आई-वडिलांना घेऊन मी मुंबई येथे आलो होतो. तर त्यांना काही माहीत नव्हतं, त्यांना सांगितलं पण नाही आणि पूर्ण बाय रोड सर्व मुंबई फिरून दाखवली आणि त्याच दिवशी त्यांना संध्याकाळी 4 वाजता हेलिकॉप्टरनं तो जो एरिया पायी फिरलो आम्ही, तोच एरिया आम्ही त्यांना परत हेलिकॉप्टरमधून आकाशातून पूर्ण जुहू बीच वगैरे हे जे आहेत, हे पूर्ण त्यांना दाखवलं. तर त्याचा जो आनंद होता, तो आनंद त्यांनी दिवसभर सर्वांना फोन करून सांगत होते. तर तेच माझ्या लक्षात आलं, की हे सर्वसामान्यांसाठी आपण हे का नाही करावं? कारण हेलिकॉप्टर बघणं अ, शक्य होत नाही. जवळ जाऊन त्यांना हेलिकॉप्टरजवळ कोणाला येऊ देत नाहीत. पण ते जर आपण सर्वसामान्यांसाठी केलं, तर हे परवडेबल कसं होईल? ते हेलिकॉप्टर कसं येतं हे पण आपल्याला माहीत नव्हतं. पण त्याच्या 8 दिवसानंतरच आम्ही हेलिकॉप्टर संभाजीनगरला आणलं आणि तिथून आम्ही ही प्रेरणा चालू केली, की सर्वसामान्य माणसाने हेलिकॉप्टरमध्ये फिरलं पाहिजे. अगदीच. पण वरद एव्हिएशनची ह्या संस्थेची सुरुवात करावी, या संस्थेची स्थापना करावी छत्रपती संभाजीनगरमध्ये, ही कल्पना कशी सुचली? असं हे एक तर आकर्षण होतं माझं याच्यामध्ये सगळं हेलिकॉप्टरबद्दल. अशी कल्पना तर काही नव्हती की बिझनेस चालू करावा. पण आकर्षणच माझं बिझनेसमध्ये रूपांतरित झालं व्यवसायामध्ये आणि हळू-हळू याच हेलिपॅड्स बनवणे, त्यानंतर लोकांसाठी राईड्स करणे, पुष्पवृष्टी करणे, ह्या गोष्टी जेव्हा लोकांकडून मला डिमांड येऊ लागल्यात, तर मग त्याच मी बिझनेसमध्ये रूपांतरित केलं आणि त्याची सुरुवात चालू केली इथून. अगदीच. तुम्हाला वाटणारं ते हेलिकॉप्टरचं आकर्षण हा तुमचा व्यवसाय बनला असं तुम्ही म्हणालात. यामागची गोष्ट सांगा आम्हाला. नाही, सर्वप्रथम म्हणजे आपण जे आकर्षण आहे, त्याला जेव्हा सुरुवात केली आम्ही, का हेलिकॉप्टर आणि ते फिरणारे जे काही व्यावसायिक आहेत किंवा राजकारणी लोकं आहेत, तर यांना याच्यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत? ह्या लिकेजेस आपण त्या शोधल्यात. त्या लिकेजेसमध्ये त्यांना हेलिपॅड 2016 मध्ये जर आपण बघितलं, तसं मिनिस्टर आणि हेच लोकं हेलिकॉप्टरने फिरत होते. पण आपण ते सर्वसामान्यसुद्धा रिमोट एरियामध्ये, खेडेगावामध्ये हेलिकॉप्टर कसं जाईल? त्यांना लागणाऱ्या सुविधा काय आहेत? त्यातील येणाऱ्या अडचणी काय आहेत? तर हे आपण शोधल्या. त्यांना आपण हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड कशा पद्धतीचे पाहिजे, त्याच्यानंतर पायलटचा त्यांच्यावरती विश्वास आहे का? तर मग आपण हेलिपॅड कसं बनवता येईल? हेलिपॅड बनवताना तिथं लागणाऱ्या सर्व सुविधा आपण एक-एक करत सर्व सुविधा आपण तिथं देत गेलो याच्यामध्ये. अगदीच. पण जेव्हा आपण आकाशात उड्डाण करत असतो किंवा आकाशातून खाली येत असतो, ती एक भीती मनामध्ये असते. तर टेक ऑफ किंवा लँडिंग यामधली सुरक्षितता कशी असते? सगळ्यात म्हणजे खूप सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. तर लँडिंग टेक ऑफ करताना व्ही-आय-पी असतात किंवा जो काही हेलिकॉप्टरमध्ये बसतो तो व्ही-आय-पीच असतो. तर ज्यावेळेस लँडिंग करतात त्यावेळेस कुठल्या प्रकारचं हेलिकॉप्टर आहे, हे ग्राउंड हँडलिंग जो करतो, जो खाली ग्राउंडमध्ये बघत असतो, त्या माणसाला माहीत पाहिजे का खाली हेलिपॅड कशा पद्धतीचं बनवलेलं आहे. तिथं धूळ उडाली नाही पाहिजे. त्याच्यानंतर तिथं फायर आणि ॲम्ब्युलन्सची व्यवस्था तिथं झालेली पाहिजे आणि चारही बाजूनं हेलिकॉप्टर सुरक्षित पाहिजे. जिथं तार नको, केबल नको. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जर धूळ उडाली त्याला खाली दिसणार नाही. बऱ्याचशा घटना आपण मागील काही काळात बघितल्या असेल, तर हेलिपॅड प्रॉपर नसल्यामुळं बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तर ह्या घटना होऊ नये म्हणून हेलिपॅड सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं आहे.
अगदीच. आपले किती हेलिपॅड आहेत आणि कुठे-कुठे आहेत म्हणजे? मी आतापर्यंत ह्या 10 वर्षामध्ये टोटल जवळपास 22 ते 25 हेलिपॅड आपण महाराष्ट्रामध्ये बनवले आहेत. त्याच्यामध्ये सर्व अष्टविनायकचे 8 गणपती मंदिर आहेत. त्यानंतर संभाजीनगरला आहे, शिर्डीला पण आहे, नाशिक असे आपण मुंबई ते नागपूरपर्यंत टोटल 22 हेलिपॅड आपण तयार करून ठेवलेले आहे. त्याची इमर्जन्सी आपण एक 5-6 तास अगोदर जरी मला कल्पना मिळाली, तर आपण सर्व परवानग्या घेऊन आपण ते अरेंजमेंट इमिजिएट करू शकतो. त्याच्यामध्ये व्ही-आय-पीचा वेळ पण वाचेल आणि त्यांना सुविधा इमिजिएट भेटेल त्याच्यात. अगदीच. जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला होतात, की हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणारे जे आहेत ते उच्चवर्गीय आहेत अर्थात. तर याचा तुम्ही जे हेलिपॅड्स तयार करतात आणि तुम्ही एकंदर जी सेवा देता याचा फायदा नेमका कुणाला आणि कसा होतो? याचा फायदा 100% जे व्ही-आय-पी कॉर्पोरेट जे असतात, त्यांना वेळेची बचत असते आणि त्यांना जे पायलट असतात, हे पायलट शक्यतो कुठेही उतरत नाहीत. पायलटचा भरोसा समोरच्या व्यक्तीवरती पाहिजे, का ते हेलिपॅड प्रॉपर बनवलं आहे का? आणि कुठल्या प्रकारचं हेलिकॉप्टर येतं ते ग्राउंड हँडलिंग करणाऱ्या माणसाला माहीत पाहिजे. तर कुठल्या प्रकारचं हेलिकॉप्टर इथं लँड करतंय. त्याचा हा जो मिनिस्टर्स पण असतात. तर त्यावेळेस काय होतं पी-डब्ल्यू-डी हेलिपॅड बनवतात आणि त्यांना पोलिसवाले लगेच बाहेर काढून टाकतात. मग त्या ठिकाणी पूर्ण जे पाणी मारलं असतं ते पूर्ण सुकून जातं आणि ज्यावेळेस लँडिंग ज्यावेळेस पूर्ण धुराळ उडतो त्या ठिकाणी. तर ह्या गोष्टी व्हायला नको. त्याच्यामुळे दुर्घटना होतात. मग आम्ही ह्या प्रॉपरली सर्व गोष्टी अरेंज करून तर तिथं कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही. तर आम्ही स्वतः तिथं वैयक्तिक आमची पूर्ण तिथं टीम थांबली असती आणि सर्व टीम ही आमची जी आहे, ही पूर्ण परफेक्ट आणि पूर्ण एक्सपिरियन्स पर्सन आहेत सगळे. तर नेमक्या कोणकोणत्या सुविधा तुम्ही देता? कोणकोणत्या सेवा पुरवता? आपण हेलिपॅडमध्ये टोटल जेव्हा लँडिंग आणि टेकअपमध्ये जेव्हा असतं, तर हेलिपॅड प्रॉपर बनवलं गेलं पाहिजे. त्याला रोलिंग पूर्ण झाली पाहिजे. त्यात डस्ट उडाली नाही पाहिजे. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाहिजे. ॲम्ब्युलन्समध्ये कार्डियाक वगैरे जे काही सुविधा असतात, डॉक्टर्स असतात आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडची गाडी. त्यानंतर आलेलं मग हेलिपॅडला फेन्सिंग पाहिजे, कंपाऊंड पाहिजे, का त्या हेलिकॉप्टरमध्ये कोणी आलं नाही पाहिजे मध्ये. ह्या सर्व सुविधा आपल्याला द्याव्या लागतात आणि सुरक्षित लँडिंग, सुरक्षित टेकअप आणि त्याच्यानंतर पायलटचा आपल्यावरती विश्वास पाहिजे. आजपर्यंत जे काही मल्टिपल लँडिंग आमच्याकडे होतात, जसं संभाजीनगर आहेत, बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्य करतो. तर हा आज पायलटचा आमच्यावरती 100% विश्वास झालेला आहे. का हेलिपॅड जर असेल, कदम अधिवेशन जर हेलिपॅड असतील, तर ते अत्यंत सुरक्षित आहेत आणि आम्हाला तिथे लँडिंग करण्यास काही धोका नाही. आणखी सेवा कोणकोणत्या आहेत तुमच्याकडे? नाही याच्यामध्ये आपण जसं फ्लॉवर ड्रॉप आहे. आता आम्ही संभाजीनगरला पण आणि किंवा महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी पुष्पवृष्टी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करतो आपण. कुठल्या आपण स्टॅच्यूवरती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळ्यावरती आहेत. त्याच्यानंतर वेडिंग असेल, प्री वेडिंग असेल, शूटिंगसाठी पण आहे. आपण महाराष्ट्रात पण केलं, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बाहेर राज्यात पण आपण शूटिंगसाठी जसं छत्तीसगड आहे, रांची आहे. या ठिकाणी आपण शूटिंगसाठी सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यात. सर जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो, मुळात शून्यातून विश्व निर्माण करतो, त्यावेळेला सुरुवातीला खूप अडचणी येत असतात. हा व्यवसाय तुम्ही नेमका सुरू कसा केला? कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर मात कशी केली? ह्या सुरुवातीला खूप अडचणी आल्या. एक तर लँग्वेज प्रॉब्लेम, त्याच्यानंतर आपण आहेत बाहेर राज्यातील लोकं खूप असतात याच्यामध्ये. पण सहकार्य कोणी सांगतही नव्हतं आणि आम्ही कोणाला सांगत गेलो की हेलिकॉप्टरचा व्यवसाय करतोय, तर कोणी एक तर विश्वास पण ठेवत नव्हतं ह्या गोष्टीवरती. सुरुवातीला काही आम्ही 2 हेलिपॅड बनवले अष्टविनायकचे. त्यानंतर ते 2 हेलिपॅड चांगले झाल्यानंतर मग तिथून आमच्याकडे डिमांड यायला लागल्यात. का हे आमचं हेलिपॅड बनवा, ह्या ठिकाणी बनवा. तर आम्ही महाराष्ट्रभर असं हेलिपॅडचं जाळं पसरवत चाललो होतो. सर हा बिझनेस जेव्हा तुम्ही सुरू केला, तेव्हा या बिझनेसबद्दल तुमच्या मनात काय आलं होतं? काही नाही, सर्वसामान्य माणसाने हेलिकॉप्टरमध्ये फिरलं पाहिजे हेच सर्वात अगोदर उद्देश होता आणि एक आकर्षण होतं का सर्वसामान्य लोकांना आपण फिरवण्यात कसं त्यात आपण हे करू. तर ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला तुळजापूर येथे आम्ही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली मंदिरावरती आणि त्या ठिकाणी आम्ही जॉयराईडचाही उपक्रम घेतला होता. तर त्याचबरोबर त्या ठिकाणी शिक्षक दिन होता. तर आम्ही त्यावेळेस उस्मानाबादचे कलेक्टर जे आहेत, तर त्यांना फोन केला. त्यांचं त्या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार वाटप चालू होतं नेमकं त्याच वेळेस. तर मी त्यांना फोन करून सांगितलं, की "मॅडम, माझ्याकडे हेलिकॉप्टर आलेलं आहे आणि या ठिकाणी आदर्श शिक्षकमधून जे काही तुम्ही निवडताल, तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीला आपण एक हेलिकॉप्टर जॉयराईड आपण फ्री देऊ त्यांना." तर मॅडमने लगेच ॲग्री केलं आणि त्यातून त्यांनी काही लोकांना सिलेक्ट केलं. ते लोकं माझ्याकडे पाठवले आणि आपण त्यांना त्या आदर्श शिक्षक लोकांना फॅमिलीसहित एक फ्री राईड, जॉयराईड जे असते ते आपण फ्री दिल्या. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 15 ठिकाणी आपण असे जॉयराईडचे उपक्रम राबवलेले आहेत. त्या पहिली जी आपण राईड करतो त्यात अनाथ मुलांना आपण देतो. तर ज्यांच्या पाठीमागं कोणी नाही. तर फर्स्ट राईडमध्ये आपण अनाथ मुलांना देतो आणि ते कलेक्टर साहेबांना विचारून किंवा ते जे पाठवतील त्यांना त्या लोकांना आपण फ्री राईड देतो.
त्याच्यानंतर संभाजीनगरला जे कोविड व्हॅक्सिनमध्ये ज्यांनी काम केलं आहे, त्या सुनील चव्हाण साहेब कलेक्टर होते. तर त्यांना विचारून आपण कोविडमध्ये ज्यांनी चांगले काम केले, त्या लोकांना पण आपण संभाजीनगरला फ्री राईड दिलेत. असे आपण उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवत असतो. म्हणजे सर ज्या पद्धतीने तुम्ही काम करतात, केवळ तुमचा व्यवसाय न करता समाजासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करत आहात आणि ही इच्छा किंवा या ज्या भावना आहेत समाजाप्रती त्या अशाच उत्तरोत्तर वाढत राहो ही शुभेच्छा देईन मी तुम्हाला. भविष्यात सर काय प्लॅनिंग आहेत तुमचे? भविष्यामध्ये महाराष्ट्राबाहेर पण आपल्याला काम करायचं आहे. आता पण आपण काम केलं महाराष्ट्रातले काही उद्योगपती आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या बाहेर जसं तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक याच्या 3 स्टेटमध्ये त्यांना देवाच्या दर्शनासाठी जायचं होतं. तर तिथं त्यांना फक्त मंदिर माहीत होते, पण तिथं लँडिंग कसं करायचं आणि कुठं जायचं हेलिकॉप्टरने, तर ते माहीत नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं, "हे आम्हाला 5 ठिकाणी जायचं आहे." तर आम्ही ॲट ए टाईम त्या 5 ठिकाणी हेलिपॅड तयार करून, त्याचबरोबर तिथं त्यांची दर्शनाची व्यवस्था पण केली. टोटल परवानग्या काढून हेलिपॅड तयार करून पूर्ण मंदिराचे प्रोटोकॉल्स आहेत त्याची दर्शनाची आपण व्यवस्था केली. तर हेच आपलं पुढं वाढवत-वाढवत महाराष्ट्राच्या बाहेर पण जायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे काही तीर्थक्षेत्र आहेत, या ठिकाणी आपण एका दिवसात अष्टविनायकाचं दर्शन पण करतो. 8ही ठिकाणी आपण हेलिपॅड बनवले आहेत. ज्योतिर्लिंग आहे 4ही ठिकाणी आपण हेलिपॅड बनवले आहेत. देवीचे मंदिर आहे 3.5 शक्तिपीठ, आपण 3.5 शक्तिपीठाच्या ठिकाणी पण आपले हेलिपॅड आहेत. इमर्जन्सी कोणाला बाहेर देशातील, राज्यातील लोकं येतात, त्यांना पण आपण हे मंदिर असतील, जिथं तीर्थक्षेत्र असतील, त्यांना जायचं असेल, तर ह्या सर्व सुविधा आपण 2 दिवसात उपलब्ध करून देतो त्यांना. अगदीच. सर ज्यावेळी आपण एखादी सेवा देत असतो, तर त्या सेवेचा नेमका उपयोग नागरिकांना कसा होईल याविषयी सुद्धा सांगत असतो. तर हेलिकॉप्टर किंवा हेलिपॅड हे सगळं हाय प्रोफाईल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण वेळ बचतीचा तो उत्तम मार्ग आहे. तर त्याविषयी काय सांगाल? हाय प्रोफाईल जे लोक आहेत त्यांच्याकडे वेळेची खूप कमी असते. त्यांना ते जायचं असेल तर इमिजिएट त्या आपण कोणते लोकेशन असू दे त्यांना, आपण त्या ठिकाणी हेलिपॅड्स तयार करून त्यांना रिमोट एरिया असेल, अर्बन एरिया असेल, कुठेही असेल, तर आपण त्या ठिकाणी सुविधा कशी आमची पूर्ण टीम तयार असते. आम्ही 2 ते 3 तासामध्ये त्या लोकेशनला जाऊन जागा उपलब्ध करून देऊन त्यांना ताबडतोब आपण हेलिपॅड तयार करून देतो. त्याचबरोबर लागणाऱ्या सगळ्या सुविधा तिथं उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे त्यांना जो लागणारा वेळ आहे, त्यांना माहीत नसतं कुठं जायचं असतं. त्यांना फक्त लोकेशनमध्ये असतं कोणत्या ठिकाणी जायचं. मग तिथं लँडिंग कशी करणार, जागा कोण शोधणार, बाकीची व्यवस्था कोण पुरवणार. तर ह्या ह्याच्यामध्ये ऑल जेवढ्या ग्राउंड सर्व्हिसेस आहेत, त्यांना लागणारं पेट्रोल पण असेल, ह्या सगळ्या व्यवस्था आमची पूर्ण टीम करते. पूर्ण टीम आमची ही एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये. अगदीच. सर या वरद एव्हिएशनबद्दल मला अजून जाणून घ्यायचं आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा मार्ग प्रगतीचा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण वरद एव्हिएशन बद्दल जाणून घेतो आहोत आणि आपल्याला याविषयी सांगता आहेत वरद एव्हिएशनचे संस्थापक श्री कृष्णा कदम. सर मुळात एखादा व्यवसाय सुरू करत असताना आणि त्या व्यवसायाबद्दल घरच्यांना काही माहिती नाहीये किंवा त्या व्यवसायात आणि कुणी दुसरं नाहीये, तुम्ही शून्यातूनच सुरुवात करता. अशा वेळी घरच्यांची साथ, घरच्यांची मदत सुद्धा तितकीच महत्वाची असते. तर तुमच्या बाबतीत हे कसं घडलं? हा व्यवसाय सुरू करताना एक तर ह्या व्यवसायाचं कुठलं एज्युकेशन आपल्याकडे नाही किंवा याला काय कुठलं एज्युकेशन लागतं अशी डिग्री कुठलीच नाही आहे. हा जो व्यवसाय हा नवीनच व्यवसाय आहे पूर्ण. एक तर सर्वात म्हणजे आई आशीर्वाद. त्याच्यानंतर माझा मुलगाही सोबत असतो शौनक, तो पण सोबतच काम करतोय. बरेचसे काम तो पण हँडल करतो. त्यानंतर अर्धांगिनी जी आहे माझी मिसेस, ती पण तिचंही भरपूर सहकार्य आहे. त्याचबरोबर ज्या अडचणीच्या काळामध्ये सुरुवात करत असताना आम्ही जे रात्रंदिवस फिरत होतो लोकांच्या मागे किंवा बाहेर मोठमोठ्या कंपन्यांसोबत फिरत होतो, त्यावेळेस कोणी आम्हाला साथ देत नव्हतं किंवा कोणी आम्हाला आम्ही सांगितलं आम्ही हेलिकॉप्टर घेऊन येणार आहेत. तर असे खालीवर बघायचे आणि समजायचे की काय करते ते लक्ष देत नव्हते आमच्याकडे किंवा कोणी सहकार्य पण करत नव्हतं. कोणी माहिती पण देत नव्हतं. कोणी शिकवत पण नव्हतं. खूप अडचणी म्हणजे 3 वर्ष आम्ही लोकांना सांगत होतो की आम्ही हेलिकॉप्टरचा बिझनेस करतोय. कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. त्याचसोबत माझ्यासोबत जो सहकारी आहे माझा सुरापासून गुलाब बाळेकर, त्यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही रात्रंदिवस फिरलो या गोष्टीमध्ये आणि जेव्हा फिरत असताना तर आम्हाला कुठल्याही परवानग्या ज्या लागतात, ह्या परवानग्याला आम्हाला अगोदर 8-8 दिवस लागायचे. पी-डब्ल्यू असेल, एस-पी ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, ह्या परवानग्याला आम्हाला 8 दिवस लागत होते. तर आज त्याच परवानग्या आम्ही एका दिवसात करतो सर्व. तर हा याच्यामध्ये खूप काही फरक झालेला आहे. सर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर सुद्धा तुम्ही काम करता. तर त्याविषयी सांगा? हां, याच्यामध्ये आता जसं टाटा पॉवर आहेत, कल्याणी स्टील्स आहेत. आता लेटेस्ट तुम्ही बघितलं असेल तर रिलायन्स कंपनीचे पण आमच्याकडे येऊन गेले. त्यांना पण आपण आता सुविधा दिलेल्या आहेत. जसे नवीन मोठमोठ्या कंपन्या येत आहेत, त्यांना जसं आमचा ट्रस्ट लोकं जे सांगतात किंवा बाहेर लोकांकडून ते माहिती घेतात.
आम्हाला जर कुठं जायचं असेल तर आम्ही कोणाची सुविधा घेतात. तर 100% आपल्या वरद एव्हिएशनचं नाव सर्वांकडे जातं. एक पायलटचा आपल्यावर असलेला विश्वास आणि आपण जे आजपर्यंत जे 10 वर्षात केलेलं काम आहे, त्याचीच एक पोचपावती आहे. पण हा लोकांपर्यंत मेसेज जातो आणि ते 100% आपलं काम कसं आहे, हे लोकांना माहीत असल्यानं तोच पुढे आपल्याला कामासाठी उपयोग होतो. अगदीच. पण हा व्यवसाय जेव्हा सुरू करत होता, तेव्हा काही स्पेशल त्याच्यासाठी ट्रेनिंग किंवा काही शिक्षण घेतलं होतं का? नाही, याच्यामध्ये कुठलं शिक्षण आणि ट्रेनिंग नाही. हा एक आकर्षण होतं हेलिकॉप्टर बघण्यासाठी जायचं आणि आपल्याला घेऊन यायचं. तर हे आकर्षणच आपल्या व्यवसायामध्ये आलं. का आम्ही हळू त्याच ह्याच्यामध्ये लिकेजेस बघत गेलो आणि अजून याच्यामध्ये काय-काय वाढ करता येईल, बिझनेस कसा वाढता येईल आणि हाय प्रोफाईल लोकांना सुविधा कशा देता येईल, त्यांचा वेळ कसा वाचवता येईल, ह्या गोष्टीवर आपण भर दिला आणि त्या असलेल्या चुका आपण त्या दुरुस्त करत गेलो त्याच्यामध्ये. अगदीच. सर हेलिपॅड विषयी आपण मगाशी बरंच बोललोत. कोणत्या सेवा देतात हे देखील बोललोत. पण त्या सेवा किती महत्त्वाच्या असतात आणि किती महत्त्व त्यांना द्यावं लागतं या विषयी काय सांगाल? नाही, सेवा खूप महत्त्वाची आहे. कारण आता मागील बऱ्याच दिवसात आपण अपघात बघितले कसे झालेले आहेत. तर हे अपघात टाळण्यासाठी कारण एक जरी अपघात झाला तर ह्या इंडस्ट्रीमधील लोकांवरती सगळ्यावरतीच खूप त्रासदायक होऊन जाणार. तर त्यासाठी हेलिपॅड सुविधा लागणारे तिथं फायर ॲम्ब्युलन्स किंवा जे काही असेल, तर हे प्रॉपरली सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्याच पाहिजे. व्ही-आय-पी होतात म्हणून आपण हलगर्जीपणा केला तर त्या ठिकाणी कुठलीही दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असतात. अगदीच. महाराष्ट्राबाहेर आणि कोणत्या-कोणत्या राज्यामध्ये काम केलंय तुम्ही? आपण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये काम केलंय, तेलंगणामध्ये काम केलंय, आंध्र प्रदेशमध्ये केलंय. लेटेस्टमध्ये आता 2 महिन्यापूर्वीच आम्ही एक टूर करून आलो. तिथं प्रत्येक देवस्थानाला आम्ही दर्शन व्हिजिट करून आलो आहोत. तिथं हेलिपॅड पण तयार केले. त्याच्यात आपण छत्तीसगडला शूटिंगसाठी गेलो होतो काही 2-3 वर्षापूर्वी. त्या ठिकाणी हेलिपॅड अरेंज करून ते पण आपण लोअर म्हणून एरिया आहे. तर नक्सलाईट एरियामध्ये आपण तिथं स्वतः एकट्याने जाऊन हेलिपॅडसुद्धा तयार केलं. हेलिकॉप्टर घेऊन शूटिंग वगैरे सर्व तयारी करून पूर्ण परवानगीसुद्धा घेऊन आपण बाहेर राज्यात काम केलं आहे याच्यात. असं आपलं बाहेर राज्यातील बरेचसे कामं आज पण आपल्याकडे येत आहेत. ते पण आपण चांगल्या प्रकारे काम करत आहोत. अगदीच. पण हेलिपॅड तयार करत असताना सुद्धा काहीतरी आव्हानं येत असतील. कारण तुम्ही मगाशी जेव्हा आपण बोलत होतो, तेव्हा तुम्ही म्हणालात, की शाळांमध्ये सुद्धा तुम्ही हेलिपॅड तयार केलेले. तर त्याविषयी सांगा? आपण काही ठिकाणी काय केलं एक शिक्षणासाठी मुलांना एक स्कूल पिकनिक किंवा मुलांना पण आकर्षण असतं. आजही आपण बघितलं मी वयाच्या 42व्या वर्षी पहिल्यांदा हेलिकॉप्टर बघितलं. आजही हेलिकॉप्टर घरावरून चाललं का आपल्याला वाटतं की हेलिकॉप्टर कशाचं कोणाचं असेल. तर हे लहान मुलांना खूप आकर्षण असतं. तर मी त्याच्यामध्ये काय केलं माझे जे काही हेलिपॅड बनवलेले आहेत, त्या हेलिपॅड काही स्कूलमध्ये बनवलेत. ज्यावेळेस हेलिकॉप्टर लँडिंग होतं त्यावेळेस मुलांना सुद्धा ते बघण्याचं आकर्षण असतं. ते मुलं ते पण बघतात. काही रिसॉर्टमध्ये बनवलेत आपण हेलिपॅड. तर रिसॉर्टमध्ये बनवलं तिथं पण जे काही व्ही-आय-पी येतात, तर रिसॉर्टला पण त्याचा फायदा होतो. आणि स्कूलमधील पिकनिक मुलांना पिकनिक स्कूल पिकनिक म्हणून ज्याला आपण म्हणतो, तर ते बघण्याचा आनंद, लँडिंग आणि टेक ऑफ आणि व्ही-आय-पी येतात, हे त्यांना मुलांना बघून खूप आकर्षण होतं याच्यामध्ये. अगदीच. एखाद्या व्यक्तीला हेलिकॉप्टर ही राईड करायची आहे किंवा वरद एव्हिएशनशी संपर्क साधायचा, तर नेमकं काय करायला हवं? माझे पूर्ण वेबसाईट पण आहेत, Instagram पण आहे, Facebook आयडी पण आहेत. तर आपण आपण प्रत्येक सिटीमध्ये जवळपास एक अ, महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अलग-अलग ठिकाणी आपण राईड्स घेत असतो. 1 किंवा 2 महिन्यामध्ये. तर साधारण हे 5,000 ते 6,000 पर्यंत पर पर्सन 8 ते 10 मिनिटाची राईड असते. तर हे आपण बऱ्याच ठिकाणी अरेंज करतो. त्याची आपण माहिती पण Facebook आणि Instagramला असतात. माझ्या मोबाईल नंबरवर त्याच्यात ॲड येत असतात. तर आपण हे महिन्यातून 2 महिन्यात 1-2 राईड करत असतो तशा. सर आत्तापर्यंत कोणाकोणाला सेवा तुम्ही पुरवलेल्या आहेत आणि त्यातून काय अनुभव आला? त्याच्यामध्ये आपण अ, हिंदी फिल्म ॲक्टर्स बघितले आहेत. आमिर खान आहेत. त्याच्यानंतर अक्षय कुमार आहे. यांना आपण सुविधा पुरवल्या. त्यांना बाहेर ठिकाणी शूटिंगच्या ठिकाणी पण आपण त्यांना हेलिपॅड मेन उद्देश आपला हेलिपॅड तयार करणं. आपण त्यांना हेलिपॅड आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर सद्गुरू आहेत. त्यानंतर दिंडोरीचे गुरुमाऊली आहेत. त्यानंतर असे जे काही महाराज आहेत, हे पण बरेचसे वृंदावनचे महाराज आहेत. त्या पण ह्या बऱ्याच ठिकाणी आले. तर त्यांना पण आपण याच्यामध्ये सुविधा पुरवल्या आहेत. अशी एखादी वेळ येते आपल्या आयुष्यामध्ये, की जेव्हा आपण स्वतःच्या हिमतीवरती व्यवसाय करत असतो, तेव्हा कधीतरी खचायला होतं. काही प्रसंग असे घडतात, की ज्यामुळे आपल्याला खूप नैराश्य येतं आणि ते नैराश्य तुमच्या आयुष्यात आलं का आणि त्यातून तुम्ही कसा मार्ग काढलात? नाही, असे प्रसंग खूप वेळेस आले. सुरुवातच तशी झाली आपली. असे प्रसंग खूप वेळेस आले. परंतु याच्यातून खचलो नाही आम्ही. याच्यातून मार्ग काढत गेलो आणि आजही आपण व्ही-आय-पी प्रोफाईल आमचं जे प्रोफाईल आहे याच्यामध्ये सर्व व्ही-आय-पीच लोकं काम करतात. त्याच्यामध्ये अडचणी खूप आल्यात. पण याच्यातून मार्ग काढत आम्ही आज एक चांगल्या याच्यावर पोहोचलेलो आहोत. सर्व कॉर्पोरेट कंपन्यांचा आमच्यावरती विश्वास आहे. सर्वात महत्त्वाचे जे काही पायलट आहेत यांचा जास्त विश्वास आपल्यावरती आहे.
अगदीच. पण जेव्हा आपण असा विचार करतो ना, किंवा आता आपल्याला इतकी प्रेक्षक ऐकतायत, त्यांना ज्यांना या व्यवसायामध्ये यायचंय, त्यांच्या मनातही हा प्रश्न असेल, की अडचणी म्हणजे नेमक्या जेव्हा एव्हिएशनच्या क्षेत्रात आपण उतरतो, तेव्हा नेमक्या कोणत्या अडचणी येतात? एव्हिएशनमध्ये म्हणजे एकदम माहिती एक तर खूप लोकांना काहीच माहीत नसतं याच्यामध्ये आणि जर आपण सुरुवात जर केली की नवीन माणसाला यायचं म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क खूप आहे, वेळेचं बंधन खूप आहे. प्रॉपर काम प्रत्येक ठिकाणी झालंच पाहिजे, वेळेला ते दिलंच पाहिजे. त्याच्यानंतर ग्राउंड हँडलिंगला ज्यावेळेस आपण असतो, त्या ठिकाणी वातावरण कसं आहे? आता वातावरण बऱ्याच ठिकाणी अपघात झाले तुम्ही बघितलं असाल. या प्रॉपर गोष्टीचं नॉलेज आपल्याला कॅप्टनला, पायलटला द्यावं लागतं. ही ती व्यक्ती दिली पाहिजे आणि त्याचा भरोसा जो आहे ट्रस्ट तो पायलटला पाहिजे. का हा नेमकं माहिती काय देतो आपल्याला ग्राउंडवरून. हं, तर हे अपघात टाळण्यासाठी जर नवीन माणसाला यायचं म्हणजे त्याला त्या गोष्टीच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीतच होणार नाहीत. हं. याच्यामध्ये काय-काय आहे. त्याच्यासाठी अभ्यास करायला खूप वेळ जाईल. त्याला खूप आव्हानातून आहे याच्यामध्ये. आत्ताचे युवक आम्ही बघतोय, की पुन्हा एकदा भारतात मधले युवक व्यवसायाकडे वळायला लागलेले आहेत. तर या व्यवसायात येण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना किंवा या युवकांना तुम्ही काय सांगाल? व्यवसाय खूप वेगळा आहे. नवीन पण आहे आणि खूप आव्हानात्मक आहे. आणि आपण जेव्हा फिरतो हे व्ही-आय-पी असतात त्याच्यामुळं त्याच्यावरती प्रॉपर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. तरी नवीन तरुण मंडळींनी ह्या व्यवसायाकडे यावं. कारण आता ह्या काळाची गरज आहे. वेळेची बचत त्याच्यामुळे काळाची गरज आहे. तर नवीन तरुण मुलांनी याच्याकडे यावं आणि लक्ष द्यावं. अगदीच. त्यामुळे मी प्रेक्षकांनाही सांगेन, ज्यांना कुणाला हा व्यवसाय करायचा आहे, नक्की या व्यवसायात या. थोडासा वेगळा व्यवसाय आहे, तरी सुद्धा तुम्हाला खूप काही शिकवून देणारा आहे. त्यामुळे ही प्रेरणा घेऊन, कृष्णा सरांची प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य नक्कीच सुखकर करू शकता. सर, तुम्ही इथे आलात, तुमच्या व्यवसायाबद्दल आम्हाला सांगितलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मार्ग प्रगतीचा मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.